आता आपल्याकडे मराठवाड्यामध्ये असेल, जिथून ही मागणी जास्त उचल खाते आहे, किंवा बाकी रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, की शिकलेली मुलं नाही आहेत का, तर आहेत, पण त्यांचं शिक्षण मला असं वाटतं की एक पाथ ब्रेकिंग शिक्षण त्यांनी घेतलेलं नाहीये. त्यांचं शिक्षण त्यांनी आपण म्हणतो ना ज्याला फॉर्मल एज्युकेशन ज्याला म्हणतो, की 12वी झाली, BA झाले, BCom झाले, BSc झाले, बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि मग कुठला तरी ITIचा कोर्स केला. पण याच्या पलीकडे आता जगाच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी जे लागतं ते शिक्षण आपल्याला इतक्या स्वस्तामध्ये कुठलीही शिक्षण संस्था उपलब्ध करून देत नाही. सरकारकडे तशी काही व्यवस्था नाही. आणि तिसरा महत्त्वाचा भाग, त्यामुळे आत्ता पण मराठा आंदोलनात जर बघितलं आपण तर शिकलेली पिढी भरपूर आहे, पण त्यांच्या हाताला काम मिळेल असं कुठलंही स्किल त्यांच्याकडे आहे का असा प्रश्न पडावा इतपत ही परिस्थिती बिकट झाली. तर आता नेमकं मराठा समाज म्हणूनच नाही, ही सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजांची, बहुजन समाजाचा प्रश्न आहे, सर्वांचाच प्रश्न आहे. तर यासाठी म्हणून काय करावं लागेल? कारण असं आहे की मग कुणीतरी म्हणतं की बघा की शिक्षण संस्था कोणाच्या आहेत, मग बोर्ड दाखवतो, मग ह्यांच्या आहेत, मग DY पाटलांच्या आहेत, पतंगराव कदमांच्या आहेत, मग यांच्या आहेत, त्यांच्यात, अशा पद्धतीची ती चर्चा चालू होते. आणि मग परत एकदा ते त्याच बाजूला, आरक्षणाच्या बाजूला जातं. आरक्षणाने प्रश्न सुटणार नाही, तर प्रश्न सुटणार नाही, पूर्ण प्रश्न सुटणार नाही, पण पूर्ण प्रश्न सुटण्यासाठीचा एक वेगळा मार्ग आहे. तो काय आहे तुमच्या दृष्टीने? नाही, मुख्यतः आता जगभर मी जवळपास 63 देशाचा प्रवास केलेला आहे. आता आपण उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर जर्मनी आहे. जर्मनीमध्ये सध्या आपले तिथं एम्बेसीमध्ये आमचे एक मित्र आहेत चव्हाण, त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की जर्मनमध्ये ओल्ड एज पीपलची संख्या वाढत गेल्यामुळं दरवर्षी साधारणपणे 5-5.5 लाख नोकऱ्या तयार होतात. ह्या कुठल्या नोकऱ्या आहेत? एक तर स्किल डेव्हलपमेंटच्या, ज्याला आपण ITI म्हणतो. तर आपल्याला 11वी-12वी मध्ये पूर्वी कमवा आणि शिका या तत्वावर भाऊराव पाटलांचं जे काही धोरण होतं त्याप्रमाणे आपल्याला ITI कंपल्सरी होती. आमच्याही शालेय जीवनामध्ये 30 वर्षापूर्वी होती. तर BBA करा, BA करा, BCom करा, BSc करा, पण तुम्हाला एक ट्रेड शिकलाच पाहिजे. आता सिम्बॉयसिसने तर स्किल डेव्हलपमेंटची युनिव्हर्सिटीज पुणे मुंबई रोडला काढलेली आहे. तर स्किल डेव्हलपमेंटच्या युनिव्हर्सिटी ह्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काढल्या पाहिजे. आपल्याकडे जिल्हा उद्योग केंद्र आहे, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून सुद्धा अनेक योजना राबवल्या जाऊ शकतात. आपल्याकडं डिप्लोमाची मुलं तयार झालेत, ते चांगल्या प्रकारचं सुपरविजनचं काम करू शकतात. समजा चांगले इंजिनियर BE झाले तर त्यांना सुद्धा आपल्याला रोजगार देता येऊ शकतो. परंतु जे मी आपल्याला जर्मनीचं उदाहरण सांगितलं की तिथं आपल्याला जायला संधी आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की भारतीय लोकांबद्दल तिथं एक आकर्षण आहे, कारण ते प्रामाणिक आहेत आणि कष्टाळू आहेत. दुसरं, जपानची एक समस्या आहे. जपानमध्ये सुद्धा ओल्ड एज पीपलची संख्या वाढलेली आहे, डेव्हलप कंट्री आहे. दुसरी गोष्ट, बर्थ रेट डाऊन झालेलं आहे, म्हणजे मुलं नवीन जन्माला घालायचे प्रमाण कमी झालेले आहे. आणि जपानमध्ये सुद्धा सर्वेअंती असं लक्षात आलं की दरवर्षी किमान 5 ते 6 लाख लोक आपण ते सामावून घेऊ शकतो जपानमध्ये. इकिगाय नावाचं पुस्तक आलेलं आहे त्यांच्या तिथल्या जीवनमानावर, म्हणजे आयुष्य जवळपास 100 वर्षापासून 128 वर्षापर्यंत तिथं माणसं दिसतात. तर जगभरात हे दिसतंयच. आता सध्या आम्ही अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा या चळवळी अंतर्गत, जी शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे, अहद तंजावर, तहद पेशावर, म्हणजे हे माझं पूर्ण भारत हा माझा देश जो आहे आजचा, ते माझं राज्य असेल. तर आता आपण ऑस्ट्रेलिया दक्षिणेतला शेवटचा देश आणि कॅनडा हा उत्तरेतला शेवटचा देश, इथपर्यंत आता आपल्या लोकांनी उद्योगधंदा व्यवसायासाठी द्यायला पाहिजे, जायला पाहिजे. मी आपल्याला सांगतो की 8,500 तरुण आता पोलंड, रोमानिया आणि गल्फमध्ये या चळवळीच्या अंतर्गत गेलेले आहेत. बरोबर आहे की आज ही चळवळ अवघड वाटते लोकांना, कारण त्यांना असं वाटतं की हे शक्य आहे, कारण पासपोर्ट आहे, विजा आहे, PR आहे, तिथं नोकरी मिळेल का नाही, तिथली भाषा, तिथलं हवामान, तिथली संस्कृती आपल्या मुलांना झेपल का. परंतु मानसिकतेत बदल केलं तर आज मी दाव्यानिशी सांगतोय की आमचे जे 8,500 तरुण हे आमचे आयकॉन आहेत, हे आमचे प्रतिनिधी आहेत. आता 75 देशामध्ये आमच्याकडे कोऑर्डिनेटर्स आहेत. ही गोष्ट मी तुम्हाला उदाहरणांशी सांगतो की ज्या वेळेस खाजगीकरण शिक्षणामध्ये आलं, कारण सरकारकडे नवीन कॉलेज बांधण्यासाठी पैसे नव्हते इन्फ्रास्ट्रक्चरला, मग खाजगी क्षेत्रातले काही लोकांना संधी दिली गेली. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं जिथं सरकारकडेच पैसे नाहीये तर असे कॉलेज उभेच राहणार नाही. आता तुम्ही बघा की इंग्लिश मीडियम स्कूल सगळ्या खाजगीच आहेत. सगळे कॉलेजेस जे बहुतेक दिसतात, जे टॉपर्स येतात, ते सगळ्या खाजगी संस्थेमधून येतात. म्हणजे त्यावेळेस ह्या इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे उपलब्ध झाले, सरकारने जमिनी उपलब्ध करून दिल्या. आता हेच जे शिकलेले तरुण आहे, आता मला सांगावं असं वाटतं की अगदी परवा दिवशी दुबईमध्ये एक एक्झिबिशन होतं. त्या एक्झिबिशनला MITने 2000 विद्यार्थी पाठवले होते. म्हणजे MIT सारखी संस्था आता जगाची ओळख करून देण्यासाठी दुबई सारख्या डेव्हलप्ड कंट्रीमध्ये पाठवते. आम्ही सुद्धा
सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्टमध्ये आमच्या संभाजी ब्रिगेड आणि त्यांच्याशी संबंधित संलग्न असलेल्या लोकांना दुबई दाखवायला घेऊन जातो. आतापर्यंत 1200 लोकांनी ती पाहिली. मागच्या वर्षी आम्ही सिंगापूरला गेलो होतो. अत्यंत छोटे देश आहेत सिंगापूर आणि दुबई. वाळवंटात निर्माण झालेली दुबई ही मला खऱ्या अर्थाने प्रेरणा वाटते. आज आपण मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा करतो, तिथं कायमस्वरूपी दुष्काळ असतो, नापिकी असती, अत्यंत वृक्ष असं उन्हाळा असतो तिथं. पण तुम्ही दुबईचा जर विचार केला तर तिथं पाणी नाही, झाडं नाही, पण दुबईचा विकास अभूतपूर्व आहे. आता दुबईला जगाची राजधानी म्हणून ओळखलं जातं. जगातल्या 220 देशाचे महत्वाच्या सगळ्या कंपनीचे ऑफिसेस आज दुबईमध्ये. पण इच्छाशक्ती असेल तर ते शक्य आहे. पण आपल्याला विजनरी पॉलिटिशियन्सची गरज आहे. मी तुम्हाला एक अजून पुढे विषय नेऊन सांगतो की सध्या मला अशी अपेक्षा आहे की अमेरिकेमध्ये 1960ला जे घडलं, साऊथ अमेरिकेमध्ये स्टेट्स आहेत तिथं आणि नॉर्थ अमेरिकेमध्ये स्टेट्स आहेत. तर नॉर्थ अमेरिकेमध्ये प्रचंड विकास झाला, तिथलं अर्थकारण बदललं होतं, तिथले लोक समृद्ध झाले होते. आणि साऊथ अमेरिकेतले लोक, त्यांना रोजगार नव्हता, बेरोजगारी प्रचंड वाढली होती, अर्थकारण कोलमडीस आलं होतं आणि तिथं रेनिसान झाला, तिथं उठाव झाला आणि साऊथ अमेरिका विरुद्ध नॉर्थ अमेरिका असा संघर्ष उभा राहिला होता. शेवटी अमेरिकन गव्हर्नमेंटने निर्णय घेतला की इक्वल अँड बॅलन्स डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट म्हणजे एखाद्या स्टेटमध्ये त्याचा जीडीपी आणि इतर स्टेटमधला जीडीपी सारखा जवळपास असला पाहिजे, हा प्रयत्न केला. म्हणजे काय केलं पाहिजे, आता आपण जे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद हा जो गोल्डन कॉरिडॉरच्या पलीकडं विकास जात नाही, म्हणजे काय, MIDC जात नाही, नवीन नवीन उद्योग जात नाही. आणि ही जी समस्या आहे ती आता सोडवली पाहिजे. आणि बीड असेल, उस्मानाबाद असेल, परभणी असेल किंवा नागपूरमध्ये वर्धा असेल किंवा तिकडे गडचिरोली असेल, इथं आता विकासाची गंगा न्यावी लागल. ही आज आरक्षणाची समस्या जी आहे ती समजा आपण जातीनीय वर्गनीय संघर्ष दिसतो, म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष दिसतो, धनगर विरुद्ध ST असा संघर्ष दिसतो. पण कालांतराने लोकांच्या सत्य लक्षात येईल विकास कशात आहे, प्रगती कशात आहे, अर्थकारण कशात आहे. तर अविकसित जिल्हे विरुद्ध विकसित जिल्हे असा संघर्ष भविष्यामध्ये होऊ शकतो. मला असं वाटतं की हे सोपं आहे. कारण काय होतं की मुंबईमध्ये विकास दिसतो, ते डायरेक्ट हैदराबादमध्ये विकास दिसतो, खाली बेंगलोरमध्ये विकास दिसतो. आता आपले लोक काय म्हणतात, तिथं जायला यायला दळणवळणसाठी रोड नाहीये, वीज नाहीये, पाणी नाही. हे काही खरं नाहीये. नांदेडच्या लोकांना दळणवळणासाठी, त्यांच्या कामासाठी, हॉस्पिटलसाठी, शिक्षणासाठी हैदराबाद जवळ वाटतं. बरेच लोक नांदेड असेल, लातूर असेल ते तिकडे जातात. खाली तुम्ही जर बघितलं कोल्हापूर, बेळगाव, सांगली हे बेंगलोरला जातात, कारण त्यांना मुंबईला येणं परवडत नाही. हे जर शक्य असेल तर मला असं वाटतं की डिस्ट्रिक्ट वाईज प्लॅन्ड डेव्हलपमेंट, हाताला रोजगार तिथंच दिला पाहिजे. कारण आज शहरावर लोड येते. आज पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त लोक राहतात. कारण पुण्यामध्ये पहिली पिंपरी चिंचवड, मग भोसरी, मग चाकण, मग रांजणगाव, मग शिरवळ, मग इकडं कुरकुम, सगळं याच्या भोवतीच फिरतंय. तर आपल्याला बॅलन्स डेव्हलपमेंट जायला पाहिजे, इक्वल डेव्हलपमेंटकडे जायला पाहिजे. यांनी काय होईल की या शहरांवर येणारा लोड, आता तुम्ही बघा आपण ट्रॅफिकच्या समस्याला अनेक कारणाने एका विजनरी पॉलिटिशियनची गरज आहे. आणि बॅलन्स इकॉनॉमी आणि बॅलन्स डेव्हलपमेंट हा कार्यक्रम आपल्या सरकारने आता हाती घेतला पाहिजे.